नमस्कार, मी डॉक्टर एकता। आता आपण नेक्स्ट व्हिडिओ बघतोय ॲक्ने सिरीजमधला। लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मेडिकली, क्लिनिकली किंवा क्लिनिक्समध्ये डॉक्टर्स काय काय ट्रीटमेंट करतात पिंपल्ससाठी, म्हणजेच ॲक्नेसाठी। सो आपण लास्ट व्हिडिओमध्ये ओझोन ट्रीटमेंट आणि केमिकल पिलिंग त्याचं बघितलं होतं। आता अजून एक प्रकार आहे ट्रीटमेंटचा, कार्बन फेशियल। कार्बन फेशियल म्हणजे काय? आता त्याला कार्बन फेशियलही म्हणतात, कार्बन लेझर फेशियल म्हणतात, कार्बन पील म्हणतात, हॉलिवूड पील म्हणतात, ब्लॅक डॉल फेशियल म्हणतात, अशा बरीच नावं आहेत त्याला। पण ॲक्च्युली हे पील नाहीये, कारण त्याच्यात असं स्किन पील ऑफ होत नाही। कार्बन लेझर फेशियलमध्ये लेझरने ट्रीटमेंट करतो आपण। त्यामध्ये एक कार्बन लेअर, एक चारकोल लेअर, कार्बन लेअर आपल्या फेसवर लावली जाते। त्यामध्ये मग काय होतं, तो कार्बन स्किनला ॲब्सॉर्ब करायला थोडा वेळ ठेवलं जातं। आता कार्बन हा आपली वरची डेड स्किन आहे, ती ॲब्सॉर्ब करणार। आता त्या डेड स्किनवर किंवा आपल्या स्किनवर पिंपल्स आहेत, ॲक्ने आहेत, ते सुद्धा ॲब्सॉर्ब करणार तो कार्बन। ऑइल ग्लँड्स आहेत, ते सुद्धा ॲब्सॉर्ब करणार तो कार्बन। आणि मग जेव्हा लेझर ट्रीटमेंट सुरू होते, लेझरचे शॉट्स दिले जातात, त्यावेळेला तो कार्बन बस्ट होतो, म्हणजे जळतो। पण तो कार्बन बस्ट होताना कार्बनच जळतो बरं का, आपली स्किन जळत नाही। कार्बन लेझर फेशियल सेफ आहे एकदम, रादर केमिकल पेनपेक्षा पण जास्त चांगली, जास्त चांगला रिझल्ट देणारी आणि डाऊन टाईम नसलेली। आता केमिकल पीलमध्ये आपण पाहिलं होतं की स्किन थोडीफार निघते। आता स्किन निघते थोडी थोडीशी, मग तुम्हाला बाहेर जायला ऑकवर्ड वाटतं, ऑफिसला जाणारे आहेत त्यांना ऑकवर्ड वाटतं। आता ती पील किती दिवस निघेल, किती दिवसांनी थांबेल, तोपर्यंत तुमचे फंक्शन्स, कार्यक्रम वगैरे काही असतील, पार्टीज असतील, तिथे जाताना थोडंसं ऑकवर्ड वाटतं की ही स्किन दिसणार तर नाही ना। ॲक्च्युली त्याच्यावर मॉइश्चरायझर अप्लाय सारखं सारखं करत राहण्याने पील निघताना तुम्हाला जाणवते, पण एखाद्या समोरच्याला दिसणार पण नाही ती। ज्यांना खूप स्ट्रॉंग पील करायचं आहे त्यांना मात्र ती दिसणार आहे। त्यासाठी आपण घरी राहायला सांगतो काही दिवसासाठी। कार्बन पीलमध्ये तो प्रकार होत नाही। कार्बन लेझरमध्ये कार्बन बस्ट होतो। मग कार्बन बस्ट होताना स्किनचे अप्पर लेअर आहेत ना, ते ज्यांनी कार्बन ॲब्सॉर्ब केलाय ते बस्ट होऊन जळून जातात, रादर उडून जातात। शॉर्ट सोबत ते उडून जातात। पण त्यासोबत पिंपल्स आहेत, त्याच्यावरची जी डेड स्किन आहे, जिथे पिंपल्स पिकलेत म्हणा किंवा लालसर झालेले आहेत, ते पण कार्बन ॲब्सॉर्ब करतात। मग ते बस्ट होऊन ते पोर्स ओपन होतात। पोर्स ओपन झाले की त्यातली घाण, बॅक्टेरिया मग ती लवकर सुकून जाते आणि त्यामुळे पिंपल्स कमी होतात। आता ऑइल ग्लँड्स ते कार्बन ॲब्सॉर्ब करतात। मग ऑइल ग्लँड्स मधलं कार्बन जेव्हा बस्ट केलं जातं तेव्हा त्यातलं थोडंफार ऑइल सुद्धा कमी होऊन जातं। त्यामुळे ऑइली स्किनला तर खूप सुंदर ट्रीटमेंट आहे ही। ऑइली स्किनला पण नॉर्मल स्किनवाले पण करू शकतात। बरं, कार्बन लेझर फेशियल फक्त पिंपल्ससाठी करतात असं नाही, त्याचे खूप बेनिफिट्स आहेत। पण आपण पिंपल्सशी रिलेटेड बोलतोय म्हणून मी हे त्यासाठी सांगते। कार्बन लेझर फेशियलमध्ये कार्बन बस्ट होतो, त्यासोबत ते इन्फेक्शन, वरची डेड स्किन ती सुद्धा जळून जाते, ती सुद्धा बस्ट होऊन जाते आणि त्यामुळे मग तुमचे पिंपल भरपूर प्रमाणात कमी होतात। बरं, पिंपल कमी होणार सोबत मी सांगितले काय, डेड स्किन पण निघून जाते। मग डेड स्किन पण निघून जाणार, तुम्हाला इन्स्टंट डेड स्किन निघून जाते त्या कार्बन सोबतच। त्यामुळे थोडासा तिथूनच ग्लो यायला सुरुवात होते। डाऊन टाइम काही नसतो, म्हणजे तुम्हाला घरात बसावं लागेल काही दिवस, स्किन खेचल्यासारखी होईल किंवा ती डेड स्किन निघताना दिसेल, मग बाहेर कसं जाणार, फंक्शन्सना कसं जाणार, असं काही होत नाही। लवकरात लवकर डेड स्किन निघून जाते। मग आतली फेअर स्किन बाहेर येते। बाहेर आल्यानंतर तुमचा डलनेस कमी होणार। बरं, कोलॅजन बुस्टिंगसाठी पण कार्बन लेझर फेशियल खूप छान काम करतं। आता कोलॅजन म्हणजे काय? इलॅस्टिक। मी म्हटलं होतं स्किन आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की स्किनची इलॅस्टिसिटी कमी होऊन गेलेली असते। मग एजेड लोकांमध्ये ते पफी, स्मूथ ते जे टेक्स्चर असतं ना, बाउन्सी स्किन जी असते, म्हणजे खेचली तर ती अशी लटकून नाही राहत स्किन, एजेड लोकांची दिसते बघा, ती न राहण्यासाठी किंवा व्रिंकल्स पडतात, सुरकुतायला लागते स्किन, तो प्रकार कार्बन लेझर फेशियलने पण कमी होतो। सो फक्त पिंपल्सच नाही, पिंपल्सचे डाग, त्याच्यानंतर अँटी एजिंग म्हणजे सुरकुत्या वगैरे असतील, त्यानंतर
ड्रायनेस असेल स्किनमध्ये किंवा डलनेस असेल, स्पेशली ड्रायनेसपेक्षा डलनेससाठी डलनेस असेल स्किनमध्ये किंवा कलर टॅनिंग वगैरे झालं असेल तर वरची डेड स्किन काढतोय ना आपण, मग त्यामुळे टॅनिंग पण कमी होऊन जातं. सो कार्बन लेझर फेशियल ही पण एक सुंदर ट्रीटमेंट आहे पिंपल्ससाठी, पण ती मल्टीपर्पज पण आहे. जसं पील सुद्धा, फक्त आता मी सॅली पील सांगितलं होतं केमिकल पील पिंपल्ससाठी, पण अदर पील सुद्धा आहेत. जे पार्टीसाठी वेगळं पील आहे, मेलाझ्मासाठी वेगळं पील आहे, पिंपल्सचं पील तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर टॅनिंग झालं असेल तर वेगळं पील आहे, स्किन रिज्युविनेशनचं पील वेगळं आहे, स्कार्ससाठी पील वेगळं आहे. वेगळे वेगळे पील जसे आहेत तसेच कार्बन लेझरचे पण फायदे वेगळे वेगळे आहेत. सो मल्टीपर्पज हे पील आणि मल्टीपर्पज हे लेझर्स काम करतात. सो पिंपल्ससाठी डॉक्टर्स मोस्टली अशा ट्रीटमेंट रिकमेंड करतात. बरं, मागे मी बोलले होते त्याप्रमाणे गोळ्यासोबत देतात. सोबत तुम्हाला डेली रुटीन मेंटेन ठेवायचंच आहे. स्किन रुटीन, क्लिनिंग, सिरम्स, फेसवॉश, जे काही असेल तुम्हाला डॉक्टरनी सांगितलं असेल ते स्वतःहून कुठलंही ट्राय करू नका. तुम्हाला काय सूट होतंय तुमची स्किन पाहून डॉक्टर ठरवतो आणि त्याप्रमाणे देतो तुम्हाला ट्रीटमेंट पुढची. मग तसंच तुमची इंटरनल हेल्थमध्ये काय डॅमेज आहे ते पण डॉक्टर चेक करतात. आता हार्मोन डॅमेज असेल तर पिंपल्स लवकर नाही जाणार, वरून ट्रीटमेंट चालू आहे, पण आतून हार्मोन डॅमेज आहे ना, मग त्यासाठी ब्लड टेस्ट होतात. थायरॉइड आहे का, पीसीओडीज आहे का, सोनोग्राफी वगैरे होते. इंटरनल हेल्थ पण सुधारली जाते आणि मग त्यामुळे तुमची स्किन पण आपोआप सुधारते. अशा प्रकारे 2 in 1 होणाऱ्या सुद्धा ट्रीटमेंट आहेत, जसं केमिकल पील, ओझोन ट्रीटमेंट, तसंच कार्बन लेझर फेशियल सुद्धा. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि अजून छोटे छोटे प्रोसिजर्स पण आहेत जे डॉक्टर तुमची स्किन बघून ठरवतात. सो आजच्या सिरीजमध्ये आपण काय पाहिलं, ॲक्नेची सिरीज संपत आलेली आहे. त्यात आपण पाहिलं आज कार्बन लेझर फेशियल, त्याचा इम्पॉर्टन्स काय, त्याचा फायदा काय. आता त्याचे चार्जेस वेगळे वेगळे आहेत, पण काही अफोर्डेबल चार्जेसमध्ये पण आहेत, काही हायर लेवल पण आहेत. पण सुंदर रिझल्टसाठी 2 पैसे घालवावे लागतात, पण तुम्हाला त्याचा रिझल्ट पण छान दिसतो. तुम्हाला तो कॉन्फिडन्स परत येतो, तुमचे पिंपल्स कमी होऊन जातात, तुमची स्किन फेअरर होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला खूप छान फील होतं. पुन्हा मागे सांगितलं तसं हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. आरशात पाहताना तुमची स्किन तुम्हाला पाहून छान वाटते. हॅपी हार्मोन्स, गुड हार्मोन्स, बॅलन्स हार्मोन्स आणि अदर जे सांगितलंय जसं एक्सरसाइज, डायटिंग, ब्लड प्युरिफिकेशन, ते सगळं तुम्ही फॉलो करायचंच आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, बऱ्याच जणांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्या नॉलेजमध्ये पण भर पडेल. आणि सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. थँक्यू.